नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं पहिलं प्रकरण सहकाराचा अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व या प्रकरणाचा अभ्यास करतो. आजच्या तासिकेला आपण सहकाराचे म्हणजेच सहकारी संस्थांचे महत्त्व समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सहकाराचं किंवा सहकारी संस्थांचं महत्त्व जे आहे ते समजावून घेऊ. सहकार क्षेत्राला देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. आपल्या देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आल्या आणि या पंचवार्षिक योजनांच्या मध्ये देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी सहकार क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलं. त्याचं कारणच स्पष्ट आहे, ते म्हणजे सहकाराला असणारं आर्थिक विकासातील महत्त्व. आज आपल्या सहकारी संस्थांनी वेगवेगळ्या प्रकारे देशाचा आर्थिक विकास घडवून आणायला मदत केली आहे. देशाच्या आर्थिक विकासामध्ये सहकार क्षेत्राचं योगदान जे आहे ते फार मोठं राहिलेलं आहे. आज जो आपल्या देशाचा आर्थिक विकास झालेला आहे तो आर्थिक विकास सहकार क्षेत्रानं घडवून आणलेला आहे. म्हणजे सहकार क्षेत्रानं हा आर्थिक विकास घडवून आणायला मदत केलेली आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर सहकार क्षेत्रानं काय केलं, सहकार क्षेत्राचं असं काय महत्त्व आहे, सहकार क्षेत्रामुळे आपल्याला काय फायदा झाला, या फायद्यांचा विचार आता आपण या ठिकाणी करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थांच्यामुळे आपल्या देशातील शेती क्षेत्राचा विकास व्हायला मदत झालेली आहे. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ 60% अधिक लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या जवळजवळ 135 कोटीच्या आसपास आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला अन्नधान्याचा पुरवठा कोण करतं, कोणत्या क्षेत्रातून होतो, तर तो शेती क्षेत्रातून होतो. आणि त्यामुळे या शेती क्षेत्राचा विकास हा महत्त्वाचा आहे आणि हा शेती क्षेत्राचा विकास आपल्या सहकारी संस्थांच्यामुळं आज झालेला आपल्याला दिसून येतो. आज सहकारी पतसंस्था निघाल्या, सहकारी बँका निघाल्या. या सहकारी पतसंस्थांनी, या सहकारी बँकांनी आपल्या शेती क्षेत्राला अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचं कर्ज पुरवठा केलेला आहे आणि करीतही आहे. आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये सुधारणा केल्या आणि आपलं शेतीतलं उत्पादन जे आहे ते उत्पादन त्यांनी वाढवलेलं आहे. आज गावोगावी बहुउद्देशीय सहकारी संस्था दिसतात. विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्या आज प्रत्येक गावामध्ये आहेत. या बहुउद्देशीय सहकारी संस्थांनी आमच्या शेतीसाठी लागणारी जी खते आहेत ती दिली, बी बियाणे दिली, कीटकनाशके दिली, अवजारं दिली आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला आपल्या शेतीतलं उत्पादन वाढवायला मदत झाली. तो अधिक कमी जागेमध्ये अधिक उत्पादन घेऊ शकला. आज देशामध्ये शेती सहकारी संस्था सुद्धा आहेत. या शेती सहकारी संस्थांनी लहान लहान आकाराच्या ज्या जमिनी होत्या, लहान लहान आकाराचं जे धारण क्षेत्र होतं त्याचं रूपांतर मोठ्या आकाराच्या धारण क्षेत्रात केलं. शेतीचं रूपांतर मोठ्या आकाराच्या शेतीमध्ये केलं. पडीक जमीन शेती सहकारी संस्थांच्यामुळे लागवडीखाली आली आणि त्यामुळं शेती उत्पादन आणि शेती उत्पादकता वाढायला मदत झाली. आज आमच्या विपणन सहकारी संस्था, सहकारी प्रक्रिया संस्था यांनी शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य किंमत मिळवून देण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.
विपणन संस्था आणि सहकारी प्रक्रिया संस्थांच्यामुळे आज शेतमालाला योग्य किंमत मिळते आणि त्यामुळे शेतकऱ्याला आपलं शेती उत्पादन वाढवायची प्रेरणा मिळालेली आहे. तो शेती उत्पादन वाढवायला उत्सुक आहे, तो शेती उत्पादन वाढवायला तयार झाला. म्हणजे सहकारी संस्थांनी शेती क्षेत्राच्या विकासाला हातभार लावलेला आहे. हे सहकाराचं अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं महत्त्व आहे, हे आपण नाकारूच शकत नाही. तर हे झालं शेती क्षेत्रातील सहकार क्षेत्राचं योगदान. शेती क्षेत्राचा विकास जसा सहकारी संस्थांच्यामुळे झाला तसाच देशाचा औद्योगिक विकास सुद्धा सहकारी क्षेत्रामुळे झाला, सहकारी संस्थांच्यामुळे झाला. औद्योगिक विकास म्हणजे काय? तर देशातील कारखानदारी वाढणे, वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने देशामध्ये सुरू होणे, कारखाने नवीन नवीन कारखान्यांची भर पडणे, याला म्हणायचं औद्योगिक विकास. आज आमच्या लघुउद्योजकांनी, कारागिरांनी, कामगारांनी औद्योगिक सहकारी संस्था सुरू केल्या आणि त्यामुळे आपल्या देशातल्या कारखानदारीच्या वाढीला हातभार लागलेला आहे. आज आमच्या शेतकऱ्यांनी दुग्ध सहकारी संस्था, दुग्ध प्रक्रिया सहकारी संस्था सुरू केल्या, सहकारी साखर कारखाने सुरू केले, सहकारी तेल गिरण्या सुरू केल्या, सहकारी सूत गिरण्या सुरू केल्या. म्हणजेच या सहकारी प्रक्रिया संस्थांच्या रूपानं देशातील कारखानदारी वाढली. म्हणजेच काय झालं? औद्योगिक क्षेत्राचा विकास व्हायला मदत झाली. आज देशातल्या सहकारी बँकांनी लघुउद्योजकांना, मध्यम उद्योजकांना सहकारी औद्योगिक संस्था सुरू करायला भांडवल पुरवठा केला. त्यामुळे कारागीर लोक, व्यवसायी लोक स्वतःच्या औद्योगिक सहकारी संस्था सुरू करू शकले. औद्योगिक संस्था सुरू झाल्या म्हणजे देशाचा औद्योगिक विकास व्हायला मदत झाली. कोणामुळे मदत झाली? तर या सहकारी संस्थांमुळे झाली, सहकारी पतसंस्थांमुळे झाली, सहकारी बँकांमुळे झाली. तर हे सुद्धा एक महत्त्व आपल्याला सांगता येईल सहकाराच्या बाबतीत. सहकार क्षेत्रानं मध्यस्थांचं उच्चाटन केलं. सहकारी संस्थांच्यामुळे मध्यस्थ आणि व्यापारी वर्गाचं उच्चाटन व्हायला मदत होते. मध्यस्थांकडून शेतकऱ्यांचं आणि ग्राहकांचं शोषण केलं जात होतं. आज सहकारी ग्राहक संस्था सुरू झाल्या. या ग्राहक संस्था काय करतात? थेट उत्पादकाकडून माल खरेदी करतात. पूर्वी कसं होत होतं? उत्पादक म्हणजे वस्तू तयार करणारा आणि वस्तू विकत घेणारा ग्राहक याच्यामध्ये मध्यस्थ असायचे. मध्यस्थांची एक चेन असायची, साखळी असायची आणि त्या प्रत्येक साखळीवर ग्राहकाला जो माल हवा आहे त्या मालाची किंमत वाढत जायची. आज ग्राहक संस्था थेट उत्पादकाकडून माल खरेदी करतात किंवा ग्राहक संस्थेमुळे जे मध्ये उत्पादक ते ग्राहक यांच्या दरम्यान जे दलाल असतात, जी साखळी आहे ती साखळी कमी झाली आणि त्यामुळे ग्राहकाला योग्य किमतीमध्ये वस्तू मिळायला लागली. हा सहकारी संस्थांच्यामुळे झालेला फायदा. शेतकऱ्याचा माल खरेदी करणारे मध्यस्थ होते, दलाल होते. हे शेतकऱ्याला त्याच्या मालाची कमी किंमत देत असत. त्यामुळे शेतकऱ्याचं शोषण होत होतं आणि या शेतकऱ्याला या दलालांना माल विकण्याशिवाय पर्याय नसायचा. कारण दलाला व्यतिरिक्त माल खरेदी करणारी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नव्हती. दलालांना पर्याय नव्हता. म्हणजे दलालांची इथं मक्तेदारी निर्माण झालेली होती. आज विपणन संस्थांनी ही मक्तेदारी मोडीत काढलेली आहे. विपणन संस्था थेट शेतकऱ्याकडून माल खरेदी करतात आणि त्या शेतकऱ्याला त्याच्या मालाची जी योग्य किंमत आहे ती योग्य किंमत देतात. त्यामुळे सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांचं उच्चाटन व्हायला मदत झालेली आहे हे आपण सांगू शकतो. मक्तेदारीवरती नियंत्रण हे सहकारी संस्थांच्यामुळं आलेलं आहे. आताच तुम्हाला म्हटलं की शेतमालाच्या खरेदी विक्री यंत्रणेमध्ये मध्यस्थ आणि दलाल होते. तसंच
सामान्य माणसाला जर कर्ज हवं झालं तर कर्ज देणारा एक वर्ग म्हणजे सावकार हा समाजामध्ये होता. या सावकाराचं प्राबल्य समाजामध्ये होतं. सावकाराला पर्याय नव्हता. सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला, शेतमजुराला किंवा कोणालाही, मग ग्रामीण भागातील सामान्य माणूस असू दे किंवा शहरी भागातील, त्याला जर कर्ज हवं असेल तर त्याला ते सावकाराकडूनच घ्यावं लागत होतं. आज सहकारी पतसंस्था निघाल्या, त्यामुळे सावकाराची मक्तेदारी कमी झाली, सावकाराचं प्राबल्य कमी झालं. ग्राहक संस्था सुरू झाल्यामुळे मगाशी म्हटलं तसं उत्पादक ते ग्राहक यांच्यामध्ये असणारी जी दलालांची साखळी आहे, दलालांचं वर्चस्व आहे, दलालांची जी मक्तेदारी आहे ती कमी व्हायला मदत झाली. म्हणजेच सहकारी संस्था अस्तित्वात आल्यामुळे मक्तेदारी जी आहे दलालांची, व्यापाऱ्यांची, ही मक्तेदारी कमी व्हायला मदत झाली. सहकार क्षेत्रामुळं आज रोजगार निर्मितीला सुद्धा हातभार लागलेला आहे. आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. युवकांना रोजगाराचं साधन जगण्यासाठी आवश्यक आहे आणि सहकार क्षेत्रानं हे रोजगाराचं साधन मिळवून द्यायला हातभार लावलेला आहे. आज अस्तित्वात असणाऱ्या सहकारी पतसंस्था, सहकारी बँका यांनी युवकांना स्वयंरोजगार करण्यासाठी मदत केलेली आहे. छोटे मोठे उद्योग जर त्यांना सुरू करायचे असतील सहकाराच्या माध्यमातून, सहकारी तत्वावर, तर या युवकांना सहकारी पतसंस्था आणि सहकारी बँकाने आर्थिक सहाय्य पुरवलेलं आहे, आर्थिक सहाय्य पुरवित आहेत आणि त्यामुळे या बेरोजगार युवकांना रोजगाराचं साधन निर्माण करता आलेलं आहे. स्वतःचा रोजगार या ठिकाणी त्यांना निर्माण करता आलेला आहे. शिवाय ज्या सहकारी प्रक्रिया संस्था निघाल्या, मगाशी म्हटलं की दुग्ध सहकारी संस्था निघाल्या, सहकारी सूत गिरण्या, सहकारी तत्वावरच्या तेल गिरण्या, सहकारी साखर कारखाने, अशासारख्या ज्या प्रक्रिया संस्था निघाल्या, या प्रक्रिया संस्थांमध्ये हजारो लोकांना काम मिळालं. हे प्रत्यक्ष मिळालेलं काम, प्रत्यक्ष रोजगार आहे हा. त्याशिवाय अप्रत्यक्ष रोजगार जो आहे तो सुद्धा निर्माण झाला. कितीतरी लोकांना म्हणजे शेतमजुरांना, ऊस तोडणी कामगारांना, वाहतूकदारांना किंवा अन्य सेवा पुरविणारे जे व्यावसायिक आहेत यांना अप्रत्यक्षपणे या कारखान्यांच्यामुळे, या प्रक्रिया संस्थांच्यामुळे काम मिळालं, रोजगार मिळाला. म्हणजे सहकारी संस्थांनी रोजगार निर्मितीला हातभार लावला. या वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्यांनाही रोजगार मिळाला. म्हणजेच सहकारी संस्था सुरू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या स्वरूपामध्ये रोजगार निर्माण झाला. त्याशिवाय ज्या संस्था सुरू झाल्या त्यात कामगार म्हणून काम मिळालं आणि अप्रत्यक्ष स्वरूपाचा रोजगार सुद्धा या सहकारी संस्थांच्यामुळे निर्माण झाला. हे सहकाराचं एक महत्त्व आपल्याला सांगता येईल. सहकारी संस्थांच्यामुळे नफ्याचं न्याय्य वाटप व्हायला लागलं. कसं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादा कारखाना एखाद्या व्यक्तीच्या मालकीचा असतो किंवा एखादा उद्योग एखाद्या व्यक्तीच्या मालकीचा असतो, तेव्हा त्या उद्योगाला होणारा नफा, त्या कारखान्यातून मिळणारा नफा जो आहे तो एकट्याच्या मालकीचा असतो. आणि त्यामुळे होतं काय, तर ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती श्रीमंत बनत जाते. अधिक अधिक संपत्ती ती जमा करत राहते, तिला पैसा मिळत राहतो. मनी बिगेट्स मनी, पैसा पैशाला जन्म देतो. तसं हे होतं. सहकारी संस्थांच्यामुळे तसं होत नाही, कारण सहकारी संस्था या अनेक लोकांनी स्थापन केलेल्या आहेत, अनेक लोकांकडून स्थापन केल्या जातात आणि त्यामुळे ह्या ज्या अनेक व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्ती संस्थेच्या मालक असतात आणि त्यामुळे संस्थेला जो नफा होतो हा नफा सर्व मालकांच्या मध्ये, सर्व सभासदांच्या मध्ये वाटला जातो. अर्थात तो काही ठिकाणी भाग भांडवलाच्या प्रमाणात वाटला जातो, तर काही संस्थांच्या मध्ये तो
संस्थेशी केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणामध्ये वाटला जात असतो. याबाबतची माहिती आपण नंतर घेणार आहोत. तर सहकारी संस्थांच्यामुळे संपत्तीचं केंद्रीकरण होत नाही, आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होत नाही, पैशाचं केंद्रीकरण होत नाही, तर ते विकेंद्रीकरण होतं. सगळ्यांच्या मध्ये पैसा समान वाटला जातो, नफा समान वाटला जातो आणि समाजाच्या दृष्टीने ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नफ्याचं न्याय्य वाटप हे सहकारी संस्थांच्यामुळे घडून येतं. हे सहकाराचं आणखी एक महत्त्व आपण सांगू शकतो. सहकारी संस्थांच्यामुळे स्वसामर्थ्याची जाणीव होते. स्वसामर्थ्याची जाणीव म्हणजे मी काहीतरी करू शकतो याची जाणीव. मी करू शकलो, मी हे करू शकतो, आम्ही हे करू शकतो अशी जाणीव निर्माण होते. जेव्हा माणसाच्याकडे पैसा नसतो, भांडवल नसतं, तेव्हा तो आत्मविश्वास गमावून बसतो. पण सहकारी संस्था स्थापन झाल्यामुळे किंवा सहकारी संस्था स्थापन झाल्या आणि त्यांनी जे आर्थिक सहाय्य केलं आणि त्या आर्थिक सहाय्यातून त्या संस्थेच्या सभासदांनी स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी उद्योग व्यवसाय सुरू केला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण हे करू शकलो, मला हे करता आलं. ही स्वसामर्थ्याची जाणीव. मी ही करू शकत होतो, फक्त मी करत का नव्हतो, तर माझ्याकडे पैसा नव्हता, माझ्याकडे भांडवल नव्हतं. संस्थेनं मला भांडवल पुरवलं, पैसा पुरवला, म्हणून मी करू शकलो. म्हणजे स्वसामर्थ्याची जाणीव त्याला झाली. आम्ही हे करू शकतो. फक्त त्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपण सहकारी संस्था सुरू केली पाहिजे. एकीमध्ये सामर्थ्य आहे, युनिटी इज द स्ट्रेंथ, हे त्यांच्या लक्षात आलं. एकोप्यानं राहिलो, एकमेकाला मदत केली, परस्पर सहाय्य जर आपण केलं तर आपलं स्वहित साध्य करता येतं. आपला उद्योग व्यवसाय आपल्याला सुरू करता येऊ शकतो आणि शोषणाविरुद्ध आपण लढा देऊ शकतो. याची जाणीव जी आहे ती सहकारातून लोकांना झाली. सामान्य जनतेला सहकाराचं महत्त्व कळलं. सहकार म्हणजे शोषण मुक्तीचा मार्ग आहे आणि सहकार म्हणजे आम्ही काहीतरी करून दाखवू शकतो हे सांगण्याचा मार्ग आहे. आम्ही करू शकतो, येस वी कॅन, असं. तर विद्यार्थी मित्रांनो, सहकारामुळे स्वसामर्थ्याची जाणीव ही सामान्य लोकांच्या मध्ये निर्माण होते. सहकारी संस्थांच्यामुळे लोकशाहीचं शिक्षण मिळतं. आपला देश हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही कुठे असेल तर ती भारतामध्ये आहे. आणि या लोकशाहीचं शिक्षण हे आपल्या सहकारी संस्थांच्या मधून मिळतं. कारण सहकारी संस्था लोकशाही तत्वानुसारच चालविल्या जातात. लोकांनी लोकांसाठी चालविलेलं लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही. साधी सोपी व्याख्या करण्यात आलेली आहे आणि सहकारामध्ये सुद्धा तसंच आहे. सहकारी संस्था या लोकशाही तत्वानुसार चालवल्या जातात. इथं संचालक मंडळ निवडलं जातं, म्हणजे निवडणुका होतात, इथं सभा होतात, इथं निर्णय घेतले जातात. इथं निर्णय घेतले जातात ते बहुमताने घेतले जातात, लोकशाही पद्धतीने घेतले जातात. म्हणजे लोकशाही म्हणजे काय ते या ठिकाणी लोकांना अनुभवता येतं, सभासदांना संस्थेच्या अनुभवता येतं. तो आमच्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी अतिशय आवश्यक अशा प्रकारचा अनुभव आहे. कारण आमच्या देशामध्ये जे राजकीय नेतृत्व निर्माण झालं ते या सहकारी संस्थांच्या मधूनच झालेलं आहे. तुम्हाला मागच्या एका तासाला सांगितलं की आमच्या महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे प्रणेते होते. त्याच्यामध्ये एक नाव सांगितलं, कैलासवासी वसंतदादा पाटील. वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. ते कुठून पुढे आले? सहकार क्षेत्रातून पुढे आले. आणि आजही अनेक व्यक्ती राजकारणातल्या, आमदार असू देत, खासदार असू देत, हे सगळे सहकार क्षेत्रातून आले. त्याला लोकशाहीचं जे बाळकडू मिळालं ना, ते सहकारी संस्थांमध्ये मिळालं. लोकशाहीचं शिक्षण मिळालं ते सहकारी संस्थांच्या मध्ये मिळालं, सहकारी संस्थांमधून मिळालं. तर हे
सहकाराचं आणखी एक महत्व आपण सांगू शकतो. शेवटचं महत्व आपण सांगू शकतो ते म्हणजे सहकारामुळं एकसंध समाजाची निर्मिती होते. आपण सगळे एक आहोत ही भावना जी आहे ही भावना लोकांच्या मध्ये निर्माण होते. कारण सहकारी संस्थेमध्ये सभासदांच्या मध्ये भेदभाव केला जात नाही, कोणाला उच्च नीच समजलं जात नाही, सगळे इक्वल समजले जातात. आपण सगळे एक आहोत, आपण सगळे गरजवंत आहोत, आम्ही सगळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहोत आणि आम्हाला जर आमची प्रगती करायची असेल तर परस्पर सहाय्यानेच ही प्रगती करता येणार आहे. आर्थिक प्रगती जी करायची आहे ना ती एकमेकांच्या सहकार्यानेच करता येणार आहे आणि त्यामुळे आपण एक राहिलं पाहिजे, आमच्यामध्ये युनिटी असायला पाहिजे, अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. आपण सगळे एक आहोत त्यामुळे बंधुता निर्माण होते, आम्ही सगळे एक आहोत त्यातून समता निर्माण होते आणि आम्हाला एक दुसऱ्याला मदत लागणार आहे, एकमेकांची मदत आपल्याला कधी नाही कधी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सामंजस्याची जी भावना आहे ती निर्माण होते. म्हणजेच चांगल्या समाजाची निर्मिती या सहकारी संस्थांच्यामुळे होऊ शकते. हे सहकाराचं एक अतिशय महत्त्वाचं एक वैशिष्ट्य म्हणूया किंवा अतिशय चांगलं महत्त्व जे आहे ते आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे हे सहकाराचं जे महत्त्व आहे ते आपल्याला या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या सहाय्याने सांगता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हे सहकाराचं जे महत्त्व सांगितलंय ते फक्त सहकारी संस्था किती गरजेच्या आहेत, त्याच्यातून आपण काय साध्य केलं आहे आणि काय साध्य करू शकतो. आम्ही शेती क्षेत्राचा विकास करू शकतो, औद्योगिक विकास आमच्या देशाचा करू शकतो, मध्यस्थांचं उच्चाटन करू शकतो, मक्तेदारीवर नियंत्रण प्राप्त करू शकतो. आम्हाला रोजगार निर्मितीची आवश्यकता आहे, बेरोजगारी आम्हाला कमी करायची आहे, आमच्या देशातलं दारिद्र्य कमी करायचं आहे, गरिबी कमी करायची आहे, आमच्या देशामध्ये जे संपत्तीचं केंद्रीकरण होताना दिसतंय ते आम्हाला कमी करायचं आहे आणि आम्ही काहीतरी आमचं निर्माण करू शकतो, आमचा स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण करू शकतो, आम्ही सुद्धा उद्योग व्यवसायाचे मालक बनू शकतो आणि आमच्या देशाची जी लोकशाही आहे, जी जगात सर्वात मोठी लोकशाही, ती लोकशाही सुद्धा आम्ही बळकट करू शकतो. आमच्या देशाला आवश्यक असणारे जे नेते आहेत, राजकीय पुढारी आहेत, हे पुढारी सुद्धा आम्ही देऊ शकतो. हे कशामुळे करू शकतो आपण? तर सहकारामुळे करू शकतो, सहकार क्षेत्रामुळे करू शकतो. हे सहकाराचं महत्त्व आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सहकाराचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडिओ बघा, आपलं पुस्तक आहे ते पुस्तक वाचा, म्हणजे हा भाग तुम्हाला समजून घ्यायला मदत होईल. सहकाराचं महत्त्व जे आहे हे चालू वर्षी अभ्यासक्रमातून परीक्षेच्या दृष्टीनं वगळलेलं आहे, स्वयंअध्ययनासाठी हा भाग आहे आणि म्हणून मी तुम्हाला सहकाराचं महत्त्व सांगितलं. कारण ज्या विषयाचा आपण अभ्यास करतो, ज्या सहकारी संस्थांचा आपण अभ्यास करणार आहोत, त्या सहकारी संस्थांचं महत्त्व काय आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे ना. कशासाठी आपण अभ्यास करायचा आहे ते समजावं, यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.